जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही, ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा असल्याचा आमदार गोरखेंसह कुटुंबियांचा दावा, तर राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्या खासगी नर्सिंग होमची तोडफोड, भाजप महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल. डॉक्टर घैसास यांनीच मृत महिलेच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये मागितल्याचा होता आरोप. घटस्फोटानंतर पोटगी विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. लग्नाचे पुरावे देण्यासाठी करुणा मुंडेंना आजची मुदत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच, महादेव गित्तेचा आरोप. कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार. नागपूर हिंसाचारानंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर. 2000 पोलिसांचा फौजफाटा. ड्रोनद्वारे शोभायात्रेवर नजर. महाराष्ट्र जीएसटी विभागाची विक्रमी कर वसुली. यावर्षी 2.25 कोटींहून अधिक महसूल संकलित. संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% जास्त वसुली. कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल. कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करण्याऐवजी शेतीत गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल. शेतकऱ्यात नाराजी. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचं थैमान. काही ठिकाणी गारपीट झाल्यानं काजू, आंब्यासह अनेक पिकांचं नुकसान. आणखी 3 दिवस अवकाळीचा अंदाज. अमरावती शहरात 3 युवकांचा हवेत गोळीबार. पान सेंटरवर तरुणाच्या नावाची चौकशी करत गोळीबार. कुणीही जखमी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.